सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. अधिक महिना संपण्याला काही दिवसच शिल्लक राहिलेले आहे आणि उद्या 9 जून 2026 अधिक ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी आलेली आहे. महिलांनो, हा अधिक महिन्यातील शेवटचा मंगळवार आहे. काही सेवा राहून गेलेल्या असतील तुमच्याकडून तर उद्याचा दिवस अजिबात चुकवू नका. देवी आईची ओटी भरणं राहून गेलेलं असेल तर उद्या जरूर भरा. नाही तर तुम्ही शुक्रवारी 12 तारखेला ही सेवा करू शकता. पण बऱ्याचशा घरांमध्ये कुलदेवीची सेवा शुक्रवार आणि मंगळवार या 2 दिवशी केली जाते आणि हा अधिक महिन्यातील 9 जूनला उद्या अधिक महिन्यातील शेवटचा मंगळवार आहे. देवी आईची ओटी भरणं, देवी आईला कुंकुमार्चन करणं, देवी आईला गोड पानाचा विडा किंवा विड्याची पानांची माळ, विड्याची पानं अर्पण करणं, देवी आईचा मंगल कलश भरणं, या सर्व सेवा उद्या जरूर करा. महिलांनो, देवघरात मंगल कलशाची स्थापना करायची असेल तर उद्या जरूर करा. देवी आईला गोड पानाचा विडा जरूर अर्पण करायचा आहे. नंतर तो विडा सहकुटुंब, सहपरिवार किंवा पती पत्नीने प्रसाद म्हणून संध्याकाळी रात्री झोपण्याच्या आधी जरूर खायचा आहे. खूप सुंदर अनुभव येतात. विड्याच्या पानांनी देवी आई आपली कुलस्वामिनी नेहमी आपल्या पाठीशी राहते आणि खूप प्रसन्न स्वरूपात ती आपल्या घरात वास करत असते. विड्याची पानं देवी आईला खूप प्रसन्न करतात आणि अधिक महिन्यात देवी आईची केलेली सेवा कधीच खाली जात नाही. म्हणून महिलांनो, उद्या थोडी का होईना विड्याची पानं घेऊन या आणि स्वतःच्या हाताने तुम्ही छान असं विड्याचं गोड विड्याचा पानाचा विडा तयार केला किंवा तांबूल वगैरे तयार केला तुम्हाला येत असेल तर जरूर देवी आईला छान तांबूल अर्पण करा, गोड पानाचा विडा अर्पण करा. नाही जमलं तुम्ही बाहेरूनही गोड पानाचा विडा सांगा त्या दादांना की देवी आईला गोड पानाचा विडा अर्पण करायचा आहे. छान असा तो गोड पानाचा विडा जरूर तयार करून देतील. पती पत्नीने मिळून ही सेवा करायची आहे. देवी आईला उद्या कुंकुमार्चन जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा, पण कुंकुमार्चनची सेवा उद्या जरूर करा. ओटी भरणं राहिलं असेल उद्याच्या उद्या जरूर ओटी भरून घ्या. घराजवळ देवी आईचं मंदिर असेल तिथं जाऊन तुम्हाला ओटी भरायची असेल तिथंही भरू शकता किंवा तुमच्या कुलदेवी आईच्या मूळ स्थानी जाऊन तुम्ही सहकुटुंब, सहपरिवार जाऊन देवी आईचा मानपान करत असाल तर उद्याचा दिवस छान आहे. नाही जमलं 12 तारखेला शुक्रवार आलेला आहे, त्या दिवशीसुद्धा या सेवा करू शकता. त्याचबरोबर उद्या देवी आईचा मंत्र जरूर एक माळ जपायचा आहे. महिलांनो, सकाळ संध्याकाळ केव्हाही तुम्ही सेवा करू शकता. छान तुपाचा दिवा, गाईच्या तुपाच्या दिव्याला खूप महत्त्व आहे. रोजच आपण थोडा वेळ का होईना गाईच्या तुपाचा दिवा लावतो, पण जेव्हा सेवा करतो ना तेव्हा तरी थोड्या वेळ का होईना गाईच्या तुपाचा दिवा लावावा. आसन घेऊन बसावं शांत आणि मग सेवा करायची. उद्या श्रीसूक्तम 1 वेळा का होईना जरूर पठण करायचं आहे. त्याचबरोबर देवी आईचा मंत्र 1 माळ का होईना, आपण स्वामींची 1 माळ घेतो, 11 माळी घेतो, त्याबरोबर कुलस्वामिनीची सुद्धा दर मंगळवारी शुक्रवारी 1 माळ का होईना जरूर घ्या. तुम्ही 99 मंत्राची माळ घेऊ शकताय किंवा ओम कुलदेवताय नमः, ओम श्रीम नमः, तुम्हाला जो मंत्र आवडतो ना तुमच्या कुलस्वामिनीचा 1 माळ का होईना जप जरूर करायचा आहे. देवी आईला उद्या गोड पानाबरोबर एखादी वेणी किंवा लाल फुलं, आपण गणपती बाप्पांची तर मंगळवारी सेवा करतो, तसं तर रोजच करतो, पण मंगळवारी विशेष संकष्ट चतुर्थी अशा विशेष तिथींना गणपती बाप्पांना जसं लाल जास्वंद अर्पण करतो ना तसं मंगळवार शुक्रवार आपल्या कुलस्वामिनीला लाल फुलं जरूर अर्पण करा. जास्वंद जरी अर्पण केली ना तरीही चालेल, पण उद्या छान असं विड्याचं पान अर्पण करा, लाल जास्वंद किंवा वेणी, कुंकुमार्चन या सर्व सेवा उद्या जरूर करून घ्या. महिलांनो, पुन्हा असा महिना 33 महिन्यांनीच आपल्याला मिळणार आहे, म्हणून उद्याची सेवा अजिबात चुकवू नका. त्याचबरोबर अधिक महिना सुरू आहे. जेवढं तुळशीचं अर्चन, तुळस जेवढी अर्पण करता येईल ना भगवान श्रीहरी विष्णूंना, प्रत्येकाच्या देवघरात बाळकृष्ण आहेच, बाळकृष्णाच्या मूर्तीवर
तुम्हाला जेवढी तुळस अर्पण करता येईल ना तेवढी तुळस जरूर अर्पण करायची आहे. राहून गेलेली असेल सेवा तर जरूर करा. अधिक महिना संपायला काही दिवसच आता शिल्लक राहिलेले आहे, 4-5 दिवसच शिल्लक राहिलेले आहे. तेव्हा त्याच्या आत देवांना जरूर तुळशीपत्र अर्पण करा. विष्णू सहस्त्र नामावली पठण करत करत तुळशीपत्र अर्पण करा. नाही जमलं विष्णू सहस्त्र नामावली पठण करणं, तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकता, श्रवण करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या सुंदर मंत्राचा जप करा. भगवान श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला या मंत्राच्या जपाने आपण प्रसन्न करून घेऊ शकतो. म्हणून या मंत्राचा जप करा आणि भगवान श्री हरी विष्णूंना जेवढी तुळस असेल ना तुमच्याकडं तेवढी तुळस अर्पण करायची आहे. आणि त्याचबरोबर आपण जी तुळस अर्पण कराल ना त्यातील एक का होईना महिना संपण्याच्या आत शेवटच्या दिवशी किंवा जेव्हा तुम्ही तुळस अर्पण कराल तेव्हा त्यातील एक तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर संध्याकाळी जरी एक तुळशीचं पान काढून घ्यायचं आहे आणि एखादा पिवळ्या रंगाचा कपडा असेल ना तुमच्याकडं तर त्यात तो एक तुळशीचं पान ठेवायचं आहे. त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि ते असं दुमडून बांधून घ्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायचं आहे. तुमचा व्यवसाय असेल, दुकान असेल, गल्ला असेल तिथंही तुम्ही ठेवू शकता हे तुळशीचं पान. महिलांनो, दादांनो, पर्समध्ये वगैरे नका ठेवू, कारण पडून वगैरे गेलं. आपण देवांची सेवा करून तुळशीचं पान आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. 3 वर्ष काय तुमच्या 3 पिढ्यांना पैसा ऐश्वर्य कधीच कमी पडणार नाही. तुळशीचं पान सुकलेलं जरी असलं तरीही चालेल. आधी देवांना अर्पण करा आणि मग त्यातील एक तुळशीचं पान घ्यायचं. तुमच्या मनातील इच्छा देवांना सांगा आणि मग ते तुळशीचं पान आता पिवळ्या रंगाचा कपडा नसेल, लाल रंगाचा कपडा घेतला चालेल. छान स्वच्छ कोरा कपडा घ्या, वाटलेस एखादी पोटली वगैरे असेल लाल रंगाची चालेल. त्यात 1 रुपयाचं नाणं ठेवा आणि 1 तुळशीपत्र, साक्षात लक्ष्मी नारायणांचा आशीर्वाद आहे आणि आपल्या तिजोरीत ठेवा. तुम्हीच मला सांगाल चांगले अनुभव आले, घरात बरकत आली, पैशाला पैसा जोडून आला, छान अशी घरात लक्ष्मी प्राप्ती झाली. सुंदर उपाय आहे. तुळशीची ही सेवा आवर्जून करा. जेवढी तुळस अर्पण करायची असेल ना तेवढी या अधिक महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंना, बाळकृष्णांना, आपली विठू माऊलीची मूर्ती असेल, रुक्मिणी मातेची, तिथंही तुम्ही तुळस अर्पण करू शकता आणि त्यातीलच 1 तुळशीचं पान तुम्ही तिजोरीत ठेवू शकता. तुमच्या आईची ओटी भरायची राहून गेलेली असेल, थोडे दिवस शिल्लक आहे अजून अधिक महिन्याचे, तुम्ही ही पण सेवा आईची सुद्धा, म्हणजे आईची ओटी भरणं, तिला मानपान करणं किंवा लेक जावयाचा मानपान करणं, या सर्व गोष्टी आपल्याला 13-14 तारखेपर्यंत पूर्ण करायच्या आहे. कारण 14 तारखेला दुपारीसच अमावस्या सुरू होत आहे, 15 तारखेला तर अधिक मास संपत आहे. म्हणून 13 तारखेपर्यंत शनिवारपर्यंत या सर्व सेवा आवर्जून करा. त्याचबरोबर अधिक महिना संपण्याच्या आत 1 गुळाचा खडा आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. सुंदर अनुभव येतील. सर्व काही शुभ आणि मंगल गोष्टी तुमच्यासोबत तुमच्या घरात घडून येतील. विवाह इच्छुक असतील, त्यांच्या विवाहात काही अडीअडचणी आहे, आई वडिलांना चिंता आहे, घरात बरकत नाही, लक्ष्मी टिकत नाही, मुलांना काही ना काही अडचणी येतात, पितृदोषाच्या असतील, ग्रहदोषाच्या असतील किंवा अजून कोणाची नजरबाधा लागल्यामुळे काही अडीअडचणी येत असतील, संपूर्ण अडीअडचणीतून मार्ग मिळेल, एका क्षणात मार्ग मिळेल. म्हणून काय करायचं आहे, अधिक महिना संपण्याच्या आत थोडंसं पाणी घ्या लोट्यामध्ये, तांब्यामध्ये, त्यात चमचाभर दूध टाका, चिमूटभर साखर टाका, नसेल साखर गुळाचा खडा टाका, 1 तुपाची पंती किंवा तेलाची जरी घेतली, 1 दिवा घेऊन जायचा आहे. तेलाचा तुपाचा नियम नाही, दिवा लावणं महत्त्वाचं आहे. आणि 1 गुळाचा खडा बरोबर घेऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली. तर तुम्ही 13 तारखेपर्यंत ही सेवा करू शकता आणि तुम्हाला तिथं जाऊन पिंपळाला पाणी अर्पण करायचं आहे, 1 दिवा लावायचा आहे आणि 1 गुळाचा खडा एखाद्या कागदावर किंवा एखादं पान पडलेलं असेल पुसून घ्या आणि तिथं तो गुळाचा खडा ठेवून द्यायचा आहे. 13 तारखेला तुम्ही ही सेवा करत असाल शनिवारी,
तर तुम्ही स्पर्श करायचा आहे पिंपळाला. प्रदक्षिणा घाला, 11 घाला, 21 घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. मंत्र जरूर जपायचा आहे. ओम श्रीम नमः, ओम श्रीम नमः. लक्ष्मी नारायणांचा मंत्र जपा, पिंपळाला स्पर्श करा, एक दिवा लावा आणि एक गुळाचा खडा पिंपळाखाली जरूर ठेवा. जसा जसा तिथला गुळाचा खडा किडे मुंगळे खातात ना, तसं तसं आपल्या आयुष्यातून, तुमच्या आयुष्यातून सर्व दुःख, पीडा, अडीअडचणी, काही पितृदोषामुळे अडीअडचणी येत असतील, संपूर्ण निवारण होईल. पितृ तृप्त होतील, शांत होतात, प्रसन्न होतात, भरभरून आशीर्वाद देतात आणि लक्ष्मीनारायणांचा तर अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. म्हणून अधिक महिन्यातील खूप मोलाची सेवा आहे. पिंपळ पूजन जरूर करा आणि पिंपळाखाली एक गुळाचा खडा जरूर ठेवा. तुम्हीच मला म्हणाल, ताई खूप सुंदर अनुभव आले, मोठमोठे चमत्कार आमच्या आयुष्यात घडून आले, सर्व मंगल गोष्टी आम्हाला हव्या तशा घडून आलेल्या आहे. विवाह ठरलेले असतील, मुलामुलींचे काही अडीअडचणी येत असतील विवाहामध्ये ठरण्यात, त्यासुद्धा दूर होतील आणि हवं तसं तुम्हाला योग्य असं स्थळ मिळून येईल. घरात लक्ष्मी प्राप्ती होईल, आरोग्य मिळेल. तुमच्या सर्व लोकांना, तुमच्या कुटुंबातील सर्वांना आरोग्याची प्राप्ती होईल, ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि लक्ष्मी प्राप्ती, धनप्राप्तीसाठी एक गुळाचा खडा पिंपळाखाली अधिक मास संपण्याच्या आधी जरूर अर्पण करून या, ठेवून या. पिंपळ पूजन जरूर करा. शनिवारपर्यंत 13 तारखेपर्यंत पिंपळ पूजन सर्वांनी जरूर करायचं आहे. मुलांकडून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. त्याचबरोबर कुणाला दानधर्म करता आला, या महिना संपण्याच्या आत एक वेळ पोट भरेल, एक वेळ पाणी प्यायला मिळेल, असं दान, अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. कुणाला तरी गरीबाला खरंच ज्याला गरज आहे त्याला खायला प्यायला घाला. छान कपडा लत्ता, चप्पल, छत्री असं दान तुम्ही देऊ शकता. नाही गरीब मिळाला, कुठल्याही मंदिरात जायचं आहे, ब्राह्मण असतात तिथं, भटजी बुवा आधी देवांचा मानपान करा, देवांना अर्पण करा. वस्तू ज्या नेलेल्या असतील तुम्ही, फुलं, पानं, देवी आईला ओटी भरणं असेल, त्या सर्व गोष्टी करून घ्यायच्या आणि तिथं भटजी बुवा असतील ना, तर त्यांना जरी एक वेळ पोट भरेल एवढी शिदा दिली ना तुम्ही, त्यात पीठ, मीठ, तेल, तूप, गूळ अशा वस्तू शिदेमध्ये घ्यायच्या आहे. किंवा तुम्हाला पैसा वगैरे दान करण्यापेक्षा मी तर म्हणेल अन्नदान सर्वात श्रेष्ठ दान आहे. एक वेळ पोट भरेल एवढी शिदा, कपडे, लत्ते असं ब्राह्मणाला तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता. असं दान केल्याने कधीच खाली जात नाही. 7 पिढ्यांचा पितृदोष तर दूर होतोच, पण आपल्या घरात लक्ष्मी मातेची खूप कृपा होते. लक्ष्मी नारायणांचं मंत्र जपा आणि ब्राह्मणाला दान जरूर करा. एक वेळ पोट भरेल एवढं जरी दान केलं ना तुम्ही, कपडे, लत्ते, भटजी बुवांना तुम्हाला जे द्यायचं असेल ना तुम्ही देऊ शकता. पैसे दानापेक्षा तुम्ही म्हणजे देवळामध्ये वगैरे दानपेटीमध्ये पैसे दान करू शकता. पण कुणाला गरीबाला किंवा भटजी बुवांना दान देत असाल ना, मग ते अन्नदान किंवा कपडा लत्ता अशा दानाला या अधिक महिन्यामध्ये खूप खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर अधिक महिन्यामध्ये 33 दीपदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे. महिलांनो, घरच्या घरी तुम्ही कणकेचे जरी 23 दिवे बनवून घेतले किंवा 33 मातीच्या पंत्या घेतल्या, तेलाच्या लावा, तुपाच्या लावा, नियम नाही, पण एखाद्या ताटामध्ये छान अशा पंत्या तयार करून घ्यायच्या आहे. कणकेचे केले असतील, दिवे सजवून घ्या आणि तुम्हाला ते दिवे आपल्या देवघरासमोर लावायचे आहे. आता 33 दीपदान कुठं करायचे, तर प्रत्येक झाडाजवळ, मग ते पिंपळाचं असो, आवळ्याचं असो किंवा बेलाचं असेल, जे जे झाडं तुम्हाला, वटवृक्ष असेल, औदुंबराचं असेल, वडाचं झाड, अशा सगळ्या झाडांजवळ, आपल्या घराजवळील जे देऊळ असतील तिथं, गोशाला असेल, तुळशीजवळ, आपल्या घराच्या मुख्य दाराशी, आपली खिडक्या, दारं, अशा सर्व ठिकाणी हे 33 दीपदान करायचं असतं. आता सर्वच ठिकाणं सर्व महिलांना जाणं जमत नाही, लहान लेकरं असतात, ऑफिस वगैरे, या सर्व गोष्टी करून नाही जमत. मग काय करायचं महिलांनो, एका ताटात सर्व 33 दिवे लावून घ्यायचे आणि ते दिवे सरळ आपल्या देवघरासमोर आपली इच्छा बोलून प्रज्वलित करावे. 33 दिव्यांनी आपल्या देवघरातील देवांना ओवाळून घ्यायचं आहे आणि तिथंच ते दिवे ठेवून द्यायचे आहे.
एखाद्या पाटावर वगैरे ठेवा. असंच खाली दिवे ठेवू नका. ताटात जरी असले तरी एखाद्या पाटावर ठेवा किंवा रांगोळी वगैरे काढून घ्या. फुलांची रास करा, त्यावर दिवे ठेवा आणि दिव्यांनी देवांना ओवाळून घ्या आणि तिथंच दिवे ठेवून द्या. दिवे शांत झाल्यानंतर कणकेचे दिवे असतील ना तर तुम्ही एखाद्या झाडाच्या बुंद्याशी म्हणजे खाली झाडाजवळ ठेवून या. जसे जसे ते कणकेचे दिवे तिथले चिमणे, पाखरं, किडे, मुंगे खातात ना, यामुळे सुद्धा पितृदोष दूर होतो. बघा, दुप्पट पुण्यफळ मिळेल. आपण 33 दीपदानांचं तर आपल्याला पुण्यफळ मिळेल, पण ते कणकेचे दिवे जेव्हा कुणाचं तरी पोट भरेल पक्ष्यांचं, किडे मुंग्यांचं, त्यामुळे सुद्धा पितृदोषातल्या ज्या अडीअडचणी असतील ना त्यासुद्धा दूर होतात. पितृ तृप्त होतात, भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपल्याला अधिक मासामध्ये दुप्पट पुण्यफळ मिळत असतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही कणकेचे दिवे लावू शकता. आता नाही जमलं, मातीच्या पंत्या जरी लावल्या चालेल. त्या पंत्या शांत झाल्यानंतर त्यातील वाती वगैरे असेल निर्माल्यात टाका, धुवून पुसून पुन्हा तुम्ही ते दिवे पुन्हा सेवेसाठी वापरू शकता. असं नाही की दिवे लावले आणि मग ते काय करायचे. तर मातीच्या पंत्या असतील तुम्ही सगळ्या वापरू शकतात. ज्या ज्या सेवा कराल तुम्ही पुढं आणखीन त्यासाठी सुद्धा त्या पंत्या वापरू शकता. अशा पद्धतीने या अधिक महिना संपण्याच्या आत तुम्ही 33 दिव्यांचं दीपदान आपल्या देवघरासमोर जरी केलं ना तरीही चालेल. तुळशी मातेची तर रोज सेवा करा. बघा, आता 11 तारखेला कमला एकादशी आलेली आहे. सुंदर सोन्यासारखा दिवस आहे आणि गुरुवार आलेला आहे. सर्व महिलांनी तुळशी मातेला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची आहे. त्याचबरोबर चिमूटभर हळद घ्यायची उजव्या हाताच्या चिमुटीत आणि तुम्हाला 21 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि चिमूटभर हळद तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता वाहून पूजा करा. चमचाभर दूध अर्पण करा. तुळशीजवळ थोडीशी रांगोळी काढा. तुपाचा दिवा लावा. तसं तर तुपाचा दिवा रोज एक वेळ जरी जमला तुम्हाला, नाही जमलं सकाळी, किमान संध्याकाळी तरी, जमलं तर सकाळी सुद्धा लावा, नाही जमलं संध्याकाळी तरी थोड्या वेळ का होईना चालेल एवढा तुपाचा दिवा लावावा. भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जपावा. तुमचं जर तुळशी वृंदावन मोठं असेल तर सकाळी संध्याकाळी तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. आंघोळीनंतर प्रदक्षिणा घालणं तुळशीला खूप पुण्यकारक ठरतं. तुम्ही 11 वेळा 21 वेळा देवांचा मंत्र जपून तुळशीला प्रदक्षिणा घालू शकता. अशी सेवा जर नारायणांची केली ना आपण तर तिथं लक्ष्मी कशालाच कमी पडू देत नाही. अधिक महिना संपण्यापूर्वी गोमातेला म्हणजे गाईला एक नैवेद्य आवर्जून खाऊ घाला. ती म्हणजे ताजी पुरणाची पोळी. बघा, आंब्याचे दिवस सुरू आहे. बऱ्याच घरांमध्ये पुरणाचा वगैरे स्वयंपाक केलेला असेल किंवा तुम्ही पुरणाची पोळी विकत घेतली आणि ती जरी खाऊ घातली ना गाईला तरीही चालेल. पण गाईला एक का होईना पुरणाची पोळी या अधिक महिन्यामध्ये जरूर खाऊ घाला. आता नाही जमलं, साधी ताजी पहिली चपाती घ्या. स्वयंपाकघरात जी महिलांनो तुम्ही चपाती बनवत असाल त्यातील पहिली चपाती घ्या. त्याला तूप लावा, थोडं गुळाचा खडा ठेवा आणि गाईला स्वतःच्या हाताने खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर देवघरात एकदा का होईना पुरणाचा नैवेद्य जरूर दाखवा. बऱ्याचशा घरांमध्ये तर पुरणाचा किंवा आंब्याच्या रसाचा नैवेद्य दाखवलाच असेल. तरी पण माझं सांगणं आहे की सर्वांनी अधिक महिन्यामध्ये देवघरात आपल्या देवी देवतांना पुरणाचा नैवेद्य जरूर दाखवा. बऱ्याच घरांमध्ये देवी आईची परडी भरली जाते पुरणाची वगैरे. तीही सेवा तुम्ही या अधिक महिन्यात केलं ना तर खूप पुण्यफळ मिळेल. महिलांनो, कुलदेवी आईची जेवढी सेवा होईल ना तुमच्याकडून घरातल्या घरात, नाही जमलं तुम्हाला तुमच्या मूळ स्थानी देवी आईच्या मूळ स्थानी जायला, जेव्हा जमेल तुम्ही सहकुटुंब सहपरिवार जाऊन तिथं दर्शन नक्की घ्या. पण नाही जमलं आपण घरातल्या घरात तर सेवा करू शकतो. म्हणून पुरणाचा नैवेद्य देवघरात देवांना अधिक महिन्यामध्ये देवघरात शिवपिंडी असेल तर पंचामृताने अभिषेक जरूर घाला. तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊन ही सेवा करता आली पंचामृताने, आधी स्वच्छ पाण्याने नंतर पंचामृताने जरूर अभिषेक करा. बेल फूल अर्पण करा. बघा, 12 तारखेला शुक्रवारी प्रदोष आलेला आहे आणि 13 तारखेला 13 जून आणि 12 जून या दोन्ही दिवशी आपण जर महादेवांची सेवा जर घरात किंवा मंदिरात जाऊन केली ना
तर भरभरून पुण्यफळ मिळेल. या जगात तुम्हाला कधीच कशाला कमी पडणार नाही. कुठला शत्रू तुम्हाला कधी हानी पोहोचवू शकणार नाही. महादेव आहे, कायम तुमच्या पाठीशी राहतील आणि तुमच्या आयुष्याचं सोनं करतील. म्हणून महादेवांची ही सेवा आवर्जून करा. बाळकृष्णाची तर आपण करतच आहोत, लक्ष्मीनारायणांची सेवा करत आहोत. महिलांनो, 12 जून रोजी महालक्ष्मी मातेला म्हणजे देवघरात श्रीयंत्र असेल, महालक्ष्मी आईची मूर्ती असेल, कुंकुमार्चन करा. देवी आईला पुरणाचा नैवेद्य तुम्ही त्या दिवशी जरी अर्पण केला देवघरात, किंवा तुम्ही अधिक महिना संपण्यापूर्वी कधीही पुरणाचा नैवेद्य देवघरात दाखवू शकता. त्याचबरोबर देवी आईचं महालक्ष्मी अष्टकाची सेवा जरूर करा. महिलांनो, 16 वेळा 8 वेळा जरूर महालक्ष्मी अष्टक पठण करा. देवघरात तुपाचा दिवा लावा, आसन घेऊन बसा आणि महालक्ष्मी अष्टकाची सेवा प्रत्येक महिलेने जरूर करा. बघा, इतकी श्रीमंती लाभेल तुम्हाला, सोन्याचे दिवस येतील. व्हिडिओ आवड